श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही मानदेशी तरंग वाहिनीवरून सादर करीत आहोत. श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र लग्नापूर्वीच सावध झालं पाहिजे. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. आजच मामाचं पत्र आलंय बंगलोरहून. त्यांनी लिहिलंय की तुम्ही आलात, मुलाशी परिवाराशी ओळख झाली. गोडुली व मुलगाही एकमेकांशी मोकळेपणाने बोलले. दोघांनीही एकमेकांना संमती दिली. पण थोडी अडचण आहे, ती म्हणजे हुंड्याची. मुलाचे काका मामाकडे आले होते. ते म्हणाले की मोठ्या 2 मुलींची लग्न केली, खूप हुंडा द्यावा लागला. आता मुलालाही व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी पैसा लागेल. तुम्ही हुंडा देऊ नका, पण मुलाला राहायला बंगला, हॉस्पिटलची जागा व गाडी द्या, म्हणजे तुमच्याच मुलीचा संसार सुखाचा होईल. बाबा म्हणाले, एवढं आम्हाला कसं झेपेल? मी कर्ज काढून हॉस्पिटलची जागा तेवढी देऊ शकेन, पण बाकीचं हळूहळू देऊ. पण माझं असं म्हणणं आहे की कशाला खोटी आशा दाखवायची? आज एवढं द्या, उद्या तेवढं द्या म्हणून कायमच मुलीला त्रास देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे लग्नापूर्वीच आपण सावध झालं पाहिजे. अशा ठिकाणी मुलगी देणं कितीतरी धोक्याचं आहे. वर्षभरात ती डॉक्टर होईल, तीही व्यवसाय करेल, पैसे कमवेल. दोघे मिळून शून्यातून विश्व निर्माण करतील. एकमेकांना मदत करत एकमेकांच्या आधाराने उभे राहतील. सुखदुःख वाटून घेतील. यातच तर खऱ्या जीवनाचे मर्म आहे. हुंडा देणे आणि हुंडा घेणे हे दोन्हीही गुन्हे आहेत असे मी मानते. आपुलकीने, मायेने, एकमेकांच्या मदतीने लग्न केले असते. काही भार त्यांनी तर काही आपण उचलला असता. तुमचा संसार थाटून देण्यात दोन्ही परिवार सामील असते तर गोष्ट वेगळी, पण इथे तर वृत्तीच वेगळी वाटते. काय करावे सुचत नाही. तू समजूतदार आहेस. तू या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार कर. मुलाशी बोलून बघ, त्याची काय भूमिका आहे हे समजेल. कारण 2-3 वेळा तुम्ही भेटला आहात. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आहे. लग्नाचा काही भार आपण नक्कीच उचलू शकू, पण हुंडा म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून. गोडू, तुझा विचार कळव हो. तुझीच सौ आई.